पक्षश्रेष्ठींकडे मी एक उमेदवार म्हणून भेट घेतली, सदिच्छा भेट घेतलेली आहे. इच्छुक आहे म्हणून मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस पक्षाचा निर्णय राहील जे राहील आणि कार्यकर्ता म्हणून पक्षाची एक युथ काँग्रेसची NSUIची कार्यकर्ता म्हणून मागणं आमचा अधिकार, पक्षाचं देणं न देणं हा पक्षाचा निर्णय आणि पक्षाचा आदर्श पालन करणं हा आमचं कर्तव्य आहे. पण अलीकडच्या काळामध्ये असं होतं की उमेदवारी मिळाल्यानंतर अनेक दुसऱ्या पक्षात जाताना पाहायला मिळतात. चर्चाही झाल्या होत्या मध्यंतरी वडेट्टीवार साहेब जाणार म्हणून अशोक चव्हाण गेल्यानंतर, त्याबद्दल काय सांगाल? माझ्या वडिलांचं मूळ NSUI आहे आणि NSUIच्या नंतर ते शिवसेनेत भलेही गेले असतील, पण शिवसेनेनंतर ते परत काँग्रेसमध्ये आले. तेव्हा राणेसाहेबसुद्धा गेले, तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडलं नाही आणि आताही जेव्हा अशोक चव्हाण साहेब गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडलं नाही. कारण की ही जी विचारधारा आहे काँग्रेस पक्षाची त्याला धरून साहेब काम करून राहिलेले आहे आणि ही विचारधारा क्लिअर असल्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे. भाजपचं जे तिथलं स्थानिक गणित आहे ते खूप वेगळं आहे आणि मोठे मंत्री आणि ताकदवर नेते उभारणार आहेत. अशा वेळी तुमची ही पहिलीच वेळ आहे लढण्याची, काय वाटतं की आव्हान? भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप ज्या प्रकारे वाटचाली करून राहिलेलं आहे, लोकांना प्रचंड त्या गोष्टीची नाराजगी आहे आणि विरोध आहे. तर ही लढत काँग्रेस आणि भाजपच्यामध्ये असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेला पकडून चालणारा जिल्हा म्हणजे जिल्हाच नाही, चंद्रपूर जिल्हाच नाही, महाराष्ट्र आहे. पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणजे स्टेट म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा वेळेस काँग्रेसला नक्की प्रतिसाद मिळेल. मागच्या वेळेससुद्धा मिळालं होतं चंद्रपूर जिल्ह्यामधून, याही वेळेस मिळेल आम्हाला विश्वास आहे. घराणेशाही म्हणजे मला असं वाटते की जेव्हा एखाद्या वेळेस कुठला मुलगा असतो तेव्हा घराणेशाही नसते दिसत. मुलगी आली की नक्कीच घराणेशाही काढायचा प्रयत्न केला जाते आणि महत्त्वाचं म्हणजे मी NSUI युथ काँग्रेसमधून काम करत आलेली आहे. मागचे 7-8 वर्ष झाले पक्षासाठी काम करते आहे. तर घराणेशाहीचा प्रश्न काँग्रेस पक्षांनी तेव्हाच जयपूरच्या आमची जी ही झाली होती, कन्व्हेन्शन झालं होतं, त्यामध्येच काँग्रेस पक्षाने क्लिअर केलं की जो व्यक्ती 5 वर्षापासून ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आहे त्याला आम्ही घराणेशाही म्हणून बघू शकत नाही, त्याला ऑर्गनायझेशनचा व्यक्ती म्हणून बघितलं जाईल आणि याच अनुषंगाने मी पक्षाकडे तिकीट मागितलेली आहे. ताई, पण अलीकडच्या काळात मोदीजींच्या भाषणामधून दिसतंय की सातत्याने घराणेशाहीवरती टीका होते आणि असंही पाहायला मिळतं की जे मोठ्या नेत्यांची मुलं आहेत ते सर्वसामान्यांमध्ये जात नाही, त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण नसते आणि तुमच्यासमोर जसं सांगितलं तुम्ही, म्हणजे एक मोठा मंत्री उभा राहणार आहे, त्यावेळेस तुम्ही कसं तोंड देणार आहात, काय तुमची स्ट्रॅटर्जी असणार आहे? खरं म्हणजे या विषयावर मी असं सांगू इच्छिते की भारतीय जनता पक्ष जेव्हा एक बोट काँग्रेसकडे दाखवते, 4 बोट त्यांच्याकडे स्वतःकडे असतात. त्यांच्या अंतर्गत पक्षामध्ये इतकी घराणेशाही आहे. असे व्यक्ती आहेत जे काल पक्षामध्ये कुठेच नव्हते आणि आज पक्षामध्ये ते मोठे इलेक्शन्स लढून राहिलेले आहे, जेव्हा की मी पक्षामध्ये काम करून राहिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण सांगितलं, मोठे नेते पक्षामधून उतरवले जातील भारतीय जनता पक्षामधनं. अशा वेळेस मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाचे जे मोठे नेते आहेत ते इतके मोठे झालेले आहे की तळागाळापर्यंत ते पोहोचू शकत नाही. आणि मी एक युवा नेतृत्व म्हणून ग्राउंड लेवलवर जेव्हा मी काम करते आहे तेव्हा मी तळागाळापर्यंत पोहोचू शकते आणि स्थानिक लोकांपर्यंत, युवकांचे प्रश्न माझ्यापर्यंत ते कन्व्हिनियंटली माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात. या गोष्टींचा ॲडव्हान्टेज मला आहेच. पक्षामध्ये काही अंतर्गत आहेत, त्यांनी देखील दावा केलेला आहे, त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून काम करून राहिलेले आहे. सगळ्यांचा अधिकार आहे पक्षाकडे तिकीट मागण्याचा. शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो, हायकमांडचा असतो. त्यांचा निर्णयाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे. तर जे पण निर्णय देतील त्याचं आम्ही कर्तव्याचं पालन करू. महत्त्वाचा निकाल लागला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भात, सातत्यानं टाळाटाळ करताना पाहायला मिळालं होतं. मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की उद्यापर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्या आणि 15 मार्चपर्यंत ही सर्व माहिती वृत्तपत्रामध्ये जाहीर करा. कसं बघताय निर्णय? सुप्रीम कोर्टाचा मी खरं म्हणजे खूप आभार मानते. अशा वेळेस त्यांनी इतका चांगला निकाल लावलेला आहे. ज्याच्या मनात काही खोट नसते ते लोक या गोष्टीला विरोध करतील नाही, हे मी सांगू इच्छिते. जर कोणी विरोध करायचा प्रयत्न केला या गोष्टीला आणि या गोष्टीला याची अंमलबजावणी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनात खोट आहे हे जनतेने समजून घ्यावं. एवढेच मी जनतेला सांगू इच्छिते. थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.